गेलतं मुळात देशपांडे साहेब, मी आणि कोरे साहेब गेलतो सांगलीच्या बैठकीसाठी. सांगलीत आम्हाला त्यांनी 4 जागा दिल्या, आमचं व्यवस्थित चाललंय. तर आम्ही तिथं सांगितलं, मग ते म्हणजे ते केले तेच इथं. म्हटलं इथंच 3-4 जागा कोल्हापुरात घेणं शक्य नाही. 8 नगरसेवक तर आमची निवडून आलते. त्यामुळे आम्हाला जर जास्त जागा देणं तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला आमचा निर्णय घ्यायला मार्ग मोकळे करा. तर आम्हाला कळवतो म्हणून सांगितलं. मग काय समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळं तसंच आरपीआयचं उत्तमदादांचंही झालं. आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे इथं जी आमचा पक्ष आहे त्या पक्षाला साधारणतः महायुतीकडून आम्ही 6 जागा मागितल्या होत्या. शेवटपर्यंत 2 जागेवर चर्चा चालू होती, पण अचानकपणे त्यांच्याकडून काल फोनच स्विच ऑफ झाले, फोन उचलणं बंद केलं. त्यामुळं जनस्वराज्य शक्ती पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय समितदादा कदम साहेब यांनी माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्याशी चर्चा करून आणि आठवले साहेबांनी प्राध्यापक शहाजी कांबळे सरांनी माझ्याशी चर्चा करून समितदादांचा प्रस्ताव मान्य करा आणि कोल्हापूरच्या विकासासाठी आणि कोल्हापूरच्या जनतेला विश्वास देण्यासाठी आणि कोल्हापूरमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्याच्या उद्देशानं जनस्वराज्य शक्ती आणि रिपब्लिकन पक्ष अशी युती करा आणि जनतेला म्हणजे कोल्हापूरच्या जनतेला चांगला पर्याय द्या असा आदेश दिल्यामुळं आम्ही प्राध्यापक शहाजी कांबळे सर आणि आम्ही सर्व टीमनं रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या पॅनेलमध्ये ठेवून आम्ही रिपब्लिकन पक्ष आणि जनस्वराज्य शक्ती ह्या युती करून आम्ही लढत आहोत. निश्चितपणानं कोल्हापूर शहरामध्ये आम्ही चांगला पर्याय उभा करून इथं आपण चांगली लढाई देऊ आणि यशस्वी होऊ. या यशस्वी होण्यामध्ये मगाशी काही पत्रकारांनी शंका व्यक्त केली की महायुतीचे तुम्ही घटक पक्ष आहात आणि त्यानंतर म्हणजे आपले उमेदवार आले तर तुम्ही त्यांच्याकडे जाणार का? तर आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनस्वराज्य शक्ती आणि रिपब्लिकन पक्ष वेगळा गट म्हणून आम्ही निश्चितपणानं म्हणजे तिथं महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये सुद्धा बसू आणि जनतेचा कोणत्याही प्रकारे विश्वासघात होणार नाही, जनतेला आमच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा पश्चाताप होणार नाही अशी भूमिका घेऊन आम्ही आणि समितदादा कदम आणि आम्ही सगळी मंडळी आणि डॉक्टर विनय कोरे सर हे सगळे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि रामदासजी आठवले साहेबांचा शब्द प्रमाण मानून आम्ही चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर शहरामध्ये ही आघाडी भक्कमपणे उभा करून आम्ही निश्चितपणाने या प्रस्थापित महायुतीला आणि महाआघाडीला चांगला पर्याय देऊन या महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करू